श्री स्वामी समर्थ. आपल्याला जर घरामध्ये मान सन्मान मिळत नसेल किंवा कोणी आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नसेल, घरामध्ये सतत काही ना काही कारणावरून वादविवाद होत असतील, एकोपा घरात नसेल, तर कोणती सेवा करावी याविषयीची आजची मी माहिती देणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती करेल की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळ्यात शेवटी जर आवडला तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही माहिती शेअर करायला विसरू नका. बघा, पंचमहायज्ञ एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही एकदम साध्या पद्धतीनं करू शकता. म्हणजे दररोज करायची सेवा आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये एकोपा राहील, घरामधले वादविवाद कमी होतील, वास्तुदोष कमी होईल आणि त्याचबरोबर काही कुळाचा दोष असेल किंवा तुम्हाला सांगितलेलं असेल की नारायण नागबळी करावं लागेल, तर त्याच्यावरती हा पर्याय म्हणून एक सुंदर अशी उपाय घरच्या घरी करण्यासारखा हा उपाय आहे. तर काय आहे हे पंचमहायज्ञ? पंचमहायज्ञ म्हणजे काय? तर दररोज एकदा तुपाचं हवन करावं, म्हणजे अग्नीला तूप टाकून हवन करावं. आपल्या घराला पितृदोष असेल तर हे पंचमहायज्ञ केल्यामुळे पितृदोष खूप कमी होतो. तर सगळ्यात काय आहे, पहिलं आहे देवयज्ञ. देवयज्ञ करताना काय करायचं? दररोज अग्नीला 1 चमचा शुद्ध तुपाचं तूप घालायचं, हवन करायचं. त्याच्यानंतर नंबर 2 आहे ऋषीयज्ञ. ऋषीयज्ञ म्हणजे काय? तर गाईला 1 घास अन्न द्यायचं आहे. म्हणजे आपल्या घरातली पहिली पोळी जी आहे ती गाईला खाऊ घालायची. ते झालं ऋषीयज्ञ. त्याच्यानंतर तिसरं जे आहे पितृयज्ञ. कावळ्याला दुपारी 12च्या नंतर घास द्यावा, म्हणजे ते झालं पितृयज्ञ. आपले पितृदोष आहे ते पितृ संतुष्ट होऊन जातात ही सेवा केल्यामुळे. नंबर 4ची सेवा जी आहे मनुष्ययज्ञ. म्हणजे तुमच्या घरात कोणी अतिथी आलं तर तुम्ही त्यांना चहा पाणी वगैरे विचारू शकता किंवा काही कोणाला भूक लागली असेल तर अचानक येणाऱ्या अतिथीला बरेच जण कंटाळा करतात बघा खाऊ घालण्याचा. तर तसं न करता आपण काहीतरी नवीन बनवून त्यांना काहीतरी पुरेसं होईल असं खाऊ घालू शकतो. हे झालं मनुष्ययज्ञ. आणि नंबर 5चं जे आहे ते आहे भूतयज्ञ. आता हे भूतयज्ञ काय आहे? तर मुंगीला थोडीशी साखर टाकून द्यायची. म्हणजे कोपऱ्यामध्ये बघा बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये काळ्या मुंग्यांची रांग असते किंवा आपल्या घरातही जर असेल तर तिथं थोडीशी साखर टाकून द्यायची. म्हणजे हे झालं भूतयज्ञ. असं पंचमहायज्ञ हे करून बघा, सातत्य ठेवा. ही सेवा 2-3 महिने लगातार करून बघा. तुमच्या घरामध्ये तुम्हाला वैयक्तिक फरक जाणवेल, ही तेवढी शाश्वती मी देते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल मनापासून तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.